श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये गोडधोड हे बनवलेच जाते. तसेच गौरी गणपतीचे आगमन सुद्धा लवकरच होणार आहे. त्यासाठी एक युनिक अशी नैवेद्यासाठी रेसिपी पाहतोय. कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात प्रथम सारण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेतली. खसखस थोडीशी तुपामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 वाटी खवलेले ओले खोबरे यामध्ये घालून घ्यायचे. तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. खोबरे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी गूळ. तर हे योग्य प्रमाण आहे. 1 वाटी ओले खोबरे त्यासाठी अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा. गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर गूळ थोडा थोडा वितळायला सुरुवात झालेली आहे आणि आपले सारणसुद्धा हे थोडे थोडे ओलसर व्हायला सुरुवात होते. तर आपले इथे सारण व्यवस्थित असे तयार झाले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा मीठ. कारण गोडाचा पदार्थ आहे, मीठ जरूर घालायचे, त्याने चव जबरदस्त येते. पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे आपले मस्त असे सारण तयार झालेले आहे. एका बाउलमध्ये इथे मी काढून घेतले सारण. आता आपण हे बाजूला ठेवूयात. पुढची तयारी करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ पीठ घेतले आहे. तर तांदूळ पीठ कोणते घ्यायचे, तर इथे मी घावण बनवणार आहे. त्यासाठी इथे मी तांदूळ पीठ घेतले. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर ते गिरणीतून दळून आणलेले आहेत किंवा घरघंटीमधून दळून आणायचे घावण घालण्यासाठी. तरच याचे घावण व्यवस्थित तयार होतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि पाणी 1 ग्लास पहिले घेतले आहे. ते 1 ग्लास पूर्ण न घालता अर्धा ग्लास पाणी घालून घेतले. हातानेच हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. यामध्ये काही गुठल्या असतील पिठामध्ये त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या. तर इथे मी पहिले 1 ग्लास पूर्ण पाणी आता हे घालून घेते. म्हणजे जे राहिलेले पाणी होते अर्धा ग्लास ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतले आणि हे व्यवस्थित असे हाताने एकजीव करून घेते. आता यामध्ये आपल्याला परतला पाणी घालायचं आहे. कारण घावण हे थोडेसे पातळ घातले की त्याची जाळीसुद्धा मस्त येते. त्यामुळे परतला मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आणि हे सतत आपल्याला हे असेच हलवत राहायचं आहे. म्हणजेच वरखाली करायचे. म्हणजे तळाला पीठ बसलेलं असेल ते पूर्णपणे येते. आणि घावण घालताना सुद्धा आपल्याला भांड्यातले जे पीठ आहे ते व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. म्हणजे तळापासून व्यवस्थित असे हलवून घेतले की आपले घावणसुद्धा व्यवस्थित तयार होते. कावीलला तेल लावून घेतले आणि व्यवस्थित कावील गरम करून घ्यायचे आहे. गरम झाल्यानंतरच यामध्ये घावण घालून घ्यायचे आहे. तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी जाळी आलेली आहे घावणला. तर झाकण ठेवायचे अर्धा सेकंदासाठी आणि झाकण काढून घेतले. झाकण काढून घेतल्यानंतर अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे घावण शेकून घ्यायचे आहेत. तर इथे पाहताय तुम्ही बाजूने कडासुद्धा घावणच्या मोकळ्या झालेल्या आहेत. गॅसचा फ्लेम आता मी मंदच ठेवला आहे आणि आता यावरती आपल्याला घालायचं आहे आपण जे सारण तयार करून घेतलेले ते यावरती घालून घ्यायचे आहे. तर कसे घालायचे, पूर्ण घावणला सारण घालायचे नाही आहे आपल्याला, अर्धवट सारण घालून घ्यायचे आहे. तर आज आपण युनिक अशी पारंपरिक रेसिपी पाहतोय कोकणातली, तीच म्हणजे 7 कप्प्याचे घावण. तर श्रावण महिन्यामध्ये ही रेसिपी बनवलीच जाते आणि नैवेद्यासाठी तर उत्तमच ही रेसिपी आहे. तर पाहताय तुम्ही अर्ध्या बाजूने इथे सारण घालून घेतले. आता जो अर्धा भाग होता घावणचा तो यावरती पलटी करून घ्यायचा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आता हा अर्धा भाग जो पलटी करून घेतला त्या अर्ध्या भागावरती इकडून आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे कावीलला आणि गॅसचा फ्लेम थोडासा हाय करायचा. हाय केल्यानंतर कावील थोडेसे गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर घावण घालून घ्यायचे. तर व्यवस्थित घावण घालून घेतले.
घावन घालून घेतल्यानंतर परतला यावरती आता झाकण ठेवायचे आहे. गॅसचा फ्लेम लो करायचा आणि घावनवरती झाकण ठेवायचे. तर झाकण अर्ध्या सेकंदासाठी ठेवायचे. झाकण काढून घेतले. त्यानंतर आता थोडेसे शेकू देऊयात आणि त्यानंतर ज्या बाजूने आपण घावन घातलेले आहे त्या बाजूला सारण घालून घ्यायचे. अगदी पातळ पण नाही आणि जास्त जाडही नाही, थोडंसं मध्यम सारण घालून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने जो आपण पलटी करून घेतलेला आहे घावन, तो यावरती पलटी करून घ्यायचा. जसे दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व घावन 7 कप्प्याचे घावन तयार करून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचे आणि घावन घालून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवते. झाकण काढून घ्यायचे आणि व्यवस्थित शेकू द्यायचा. आणि गॅसचा फ्लेम जेव्हा आपण घावन घालू तेव्हा गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि इकडून पलटी करून घ्यायचे. तर जसे दाखवते तसेच करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे 7 कप्प्याचे घावन बनवलात तर मस्त लागतात आणि खरंच नैवेद्यासाठी तुम्ही नक्कीच बनवा. गौरी गणपतीसाठी बनवा. तसेच आता श्रावण सोमवार शनिवार चालू झालेले आहेत, तर उपवास सोडण्याच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने बनवून तुम्ही पाहू शकता. खरंच जबरदस्त होतात हे घावन. चवीला म्हणाल तर एक नंबर. कोकणातील ही पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तर इथे अशा पद्धतीने हे झटपट असे हे घावन तयार झालेले आहेत. तर इथे मी 7 कप्प्याचे हे घावन तयार करून घेतले. आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहेत. तर इथे मी लगेचच गरमागरम केळीच्या पानावरती सर्व करून घेतलेत. कारण घावन आहे म्हटलं की केळीचं पान आलेच आणि केळीच्या पानावरतीच हे घावन छान दिसतात. कारण कोकणामध्ये केळीच्या पानावरतीच हे घावन सर्व केले जातात, अगदी साधे घावन असले तरीसुद्धा. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ही नैवेद्यासाठी रेसिपी ट्राय करा. खरंच खूप जबरदस्त होते. तर मधून तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते. किती मस्त आणि सुंदर ही रेसिपी तयार झालेली आहे. 7 कप्प्याचे घावन जबरदस्त लागतात आणि बाहेरून थोडासा हा क्रिस्पी घावन होतो, त्यामुळे चवीला तर मस्तच लागतो हा घावन. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुगंध किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.